हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्समध्ये आयन इक्विलिब्रियम आपला हा चैप्टर बगना रहा हो। हमने लास्ट लेक्चर्स में बेटा सॉल्यूशन चैप्टर कवर किया था। ये वन शॉट रिवीजन है आपके बोर्ड के लिए। इसमें हम क्या क्या कवर कर रहे हैं देखिए, आप ध्यान से सुनिए। इसमें हम कर रहे हैं आपका है ना वन शॉट, है ना वन शॉट वीडियो लेक्चर्स, जो सिर्फ एंड सिर्फ 1 घंटे की रहेगी, 1 आवर्स में खत्म हो जाएगी। लेकिन आप इसको देखेंगे तो अच्छा स्कोर कर पाएंगे, मैक्सिमम, है ना। मैक्सिमम स्कोर क्या कर पाएंगे, आप आराम से कर पाएंगे बेटा। ठीक है, वैसा देखा जाए तो आयन इक्विलिब्रियम हाँ जो चैप्टर है, ये जो चैप्टर बेटा ये बहुत आसान चैप्टर है। वैसा इसमें ज्यादा कुछ डिफिकल्ट चीजें नहीं है, लेकिन इसको खाली आपको समझ के लेना है, ठीक है। और इसमें हम कुछ IMP क्वेश्चन भी देखेंगे, जहां से क्वेश्चंस आने की चांसेस है वो भी देखेंगे। आप जब भी मतलब ये वन शॉट वीडियो देखने को बैठेंगे तब हमेशा आपका बुक सामने रख के ही बैठिए, फिर आप भी टिक करवा लेना बेटा, ठीक है। चलो, सबसे पहले टॉपिक तो ये पढ़ते हैं हम कि आयनिक इक्विलिब्रियम होता क्या है बेटा। कुछ नहीं बेटा, जो द आयनिक इक्विलिब्रियम बिटवीन आयंस एंड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल्स, मतलब ये क्या है बेटा, द आयोनिक इक्विलिब्रियम बिटवीन आयंस एंड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल्स इन सोल्यूशन इज कॉल्ड एज आयोनिक इक्विलिब्रियम। त्यालाच आपण म्हणतो आयोनिक इक्विलिब्रियम। म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल बाळांनो, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे NaCl। हाँ, जो NaCl दिखता, जो NaCl दिख रहा है, इसके ऊपर पॉजिटिव नेगेटिव चार्ज है क्या, नहीं है, मतलब उसका आयन फॉर्मेशन है क्या, नहीं है। आयन फॉर्मेशन का मतलब होता है किसी एलिमेंट के ऊपर पॉजिटिव चार्ज होना और कुछ एलिमेंट के ऊपर नेगेटिव चार्ज होना, उसको बोलते हैं पॉजिटिव नेगेटिव। तो NaCl हमने एग्जाम्पल लिया, इसको अगर हम डिसोसिएट करेंगे तो एक हमें मिलता है Na प्लस प्लस एक मिलता है हमें Cl माइनस। ये तो आप भी जानते हैं, है ना, ये तो आप भी जानते हैं कैसा हमें प्रोडक्ट मिलता है। इसका मतलब ये दोनों की इक्वलता, ये दोनों का इक्विलिब्रियम जो बताएगा उसको बोलते हैं आयोनिक इक्विलिब्रियम। द इक्विलिब्रियम ऑफ, ये क्या है बेटा, हमारा अनआयोनाइज मॉलिक्यूल से, जिसके ऊपर आयन फॉर्मेशन नहीं है, और ये आयोनाइज मॉलिक्यूल है। दोनों के बीच में जो इक्वल साइन दिया ना, मतलब मैं NaCl से Na प्लस Cl भी बना सकता हूँ, और Na प्लस Cl माइनस से हम NaCl भी बना सकते हैं। तो समझ गए। और जो इक्विलिब्रियम होता है बेटा, ये हमेशा हम डबल एरो से दिखाते हैं। कैसे दिखाते हैं बेटा, डबल एरो से दिखाते हैं। आप इधर देखेंगे तो हमेशा हम रिप्रेजेंट करते हैं बेटा डबल एरो से इक्विलिब्रियम को, ठीक है बेटा। तो इस चैप्टर में हमें बहुत सारे क्या पढ़ना है बेटा, चीजें पढ़ना है, वो हम पढ़ने वाले हैं। सबसे पहले तो टॉपिक है बेटा हमारा जो इंपॉर्टेंस है, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट। इलेक्ट्रोलाइट होता क्या है बेटा, तो एक इलेक्ट्रोलाइट होता है स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट, एक इलेक्ट्रोलाइट होता है वीक इलेक्ट्रोलाइट। स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट किसको बोलेंगे, द इलेक्ट्रोलाइट आयोनाइज कंप्लीटली, मतलब ऑलमोस्ट कंप्लीटली आर स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट। मतलब इसको ऐसा भी लिख सकते, द इलेक्ट्रोलाइट आर कंप्लीटली आयोनाइज इन द एक्वियस मीडियम, मतलब एक्वियस मीडियम मध्ये कंप्लीटली डिझॉल्व होतोय, अशाला आपण म्हणतो स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट। त्यामध्ये कोण येईल बेटा, स्ट्रॉन्ग ऍसिड, स्ट्रॉन्ग बेस आणि सॉल्ट। त्यानंतरचा सेकंड टाइप आपण बघणार आहोत, जो आहे आपला वीक इलेक्ट्रोलाइट। आता हा वीक इलेक्ट्रोलाइटचा जर आपण विचार केला तर हा कसा आयोनाइज होत होता, कंप्लीटली। हा कसा होत होता बेटा, डिसोसिएट कंप्लीटली। हा कसा होणार आहे बाळांनो, आपल्या पार्शियली किंवा स्मॉलर एक्सटेंट, है ना। द इलेक्ट्रोलाइट आर पार्शियली डिसोसिएट इन एक्वियस सोल्यूशन इज कॉल्ड ॲज वीक इलेक्ट्रोलाइट, असंही लिहू शकता, नाहीतर तुमच्या बुकमध्ये लिहिलेला सुद्धा सेंटेन्स तुम्ही राईट डाऊन करू शकता बाळांनो। मग एक्झाम्पल कोण असेल याचा, वीक ऍसिड आणि वीक बेस, वीक ऍसिड आणि वीक बेस, हे दोन एक्झाम्पल बाळांनो तुमचे कशाचे आहेत, ते वीक इलेक्ट्रोलाइटचे आहेत। आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे कोणते आहेत, एक आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, त्यानंतर बाळांनो सॉल्ट। हे सगळे बाळांनो एक्झाम्पल आपले कशाचे आहेत, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे। तर व्यवस्थित कळलं टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट। येऊ शकतो क्वेश्चन, सांगता येत नाही क्वेश्चन कुठून येईल बाळांनो। ओके, त्यानंतर प्रश्न येणारे चान्सेस असणारा टॉपिक आहे बेटा डिग्रीज ऑफ डिसोसिएशन। डिग्रीज ऑफ डिसोसिएशन इज डिनोटेड बाय अल्फा। कशाने डिनोट करणार आपण, अल्फाने डिनोट करणार आहोत। मग डिग्रीज ऑफ डिसोसिएशन काय असतं, तर फॉर्म्युला काय आहे, अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड इज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स। म्हणजेच काय बाळांनो, डिग्रीज ऑफ डिसोसिएशन, त्याची सिंपल से आपण डेफिनेशन बनवू शकतो बाळांनो, की द डिग्रीज ऑफ डिसोसिएशन एंड इलेक्ट्रोलाइट इज डिफाइंड एज द फ्रैक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट दैट डिसोसिएट इनटू आयंस, द इक्विलिब्रियम इज अटेन्ड एंड इट इज डिनोटेड बाय अल्फा। इतना जब सब कुछ लिखने की जरूरत नहीं बेटा, सीधा ये जो फॉर्मूला दिख रहा है ना, ये फॉर्मूले से डेफिनेशन लिख डालो। अगर आपको क्वेश्चन आएगा डिफाइन डिग्रीज ऑफ डिसोसिएशन, तो सिंपल सा फॉर्मूले से डेफिनेशन लिखिए, द रेशियोज ऑफ द नंबर ऑफ मोल्स इज एसोसिएटेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स, इतना लिखिए, दोनों का रेशो।
मतलब मेरा डिग्रीज ऑफ डिसोसिएशन। एंड डिग्रीज ऑफ डिसोसिएशन तो फॉर्मूला याद रखिए, नंबर ऑफ मोल डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स। इससे भी एक दो बार क्वेश्चन आया है, मतलब ये टॉपिक प्रीवियस ईयर क्वेश्चन में इसके ऊपर क्वेश्चंस आया था। इलेक्ट्रोलाइट के ऊपर भी एक बार क्वेश्चन आया है, ठीक है। चलो, तो जो हमारा एसिड बेस थ्योरी हम पढ़ने वाले, तो ये जो हमारे एसिड बेस थ्योरी होती है, इसमें से भी एक टॉपिक के ऊपर हमें क्या आएगा बेटा, क्वेश्चंस आएगा, ठीक है। जो आरएनएस बेस थ्योरी पढ़ने वाले हैं हम, ये थ्योरी के ऊपर से भी एक क्वेश्चन हमें हमेशा देखने को मिलता है। एक तो आम्ही आपण 3 प्रकारच्या ऍसिड बेस थेरी शिकणार आहोत। त्यामध्ये फर्स्ट आहे अरेनियस ऍसिड बेस थेरी। जो अरेनियस नावाचा सायंटिस्ट होता त्याने ऍसिड बद्दल काय सांगितलंय की ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन द हायड्रोजन्स अँड गिव्स राईज द H+ आयन इन ॲक्वेस सोल्युशन। आता ज्याच्याकडे असा सबस्टन्स की ज्याच्याकडे काय आहे बाळांनो, हायड्रोजन्स, आणि तो तुमच्या ॲक्वेस सोल्युशन मध्ये हायड्रोजनला देऊ शकतो, त्याला आपण ऍसिड म्हणतो। जसं की फॉर एक्झाम्पल HCl आहे, आणि HCl आहे आणि HCl ला जर डिसोसिएट होतं एक मिळतो H+ आणि Cl-। याचा अर्थ काय बाळांनो, तर आपला H+ काय झालाय, सेपरेट झालेला आहे, आणि Cl- सुद्धा काय झालेला आहे, सेपरेट झालेला आहे। कळलं व्यवस्थित? ठीक आहे। नेक्स्ट आहे बाळांनो तुमचं वीक ऍसिड। वीक ऍसिड बघा इकडे, वीक ऍसिड काय आहे, तर वीक ऍसिड कोण आहे बाळांनो, हा आहे स्ट्रॉंग ऍसिड आपला, हा आहे वीक ऍसिड। आता हा ऍसिटिक ऍसिड खालचा CH3COH ऍसिटिक ऍसिड आहे, हा सुद्धा स्वतःचा एक H नावाचा आयन काय करतो, डोनेट करतो, आणि म्हणून हा काय आपला ऍसिड आहे बाळांनो। मग तुमच्या आरएनएस थेरी प्रमाणे ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन हायड्रोजन अँड राईज टू द H+ आयन्स इन ॲक्वेस सोल्युशन। जो स्वतःचा एक H+ सोल्युशन मध्ये देऊ शकतो, त्याला ऍसिड म्हणायचं, आरएनएस ऍसिड। आरएनएस बेस काय आहे बाळांनो, तर आरएनएस बेस मध्ये जर आपण बघितलं तर बेस इज अ सबस्टन्स कंटेन OH ग्रुप। बेस असा असेल बेटांनो ज्या सबस्टन्स कडे OH ग्रुप आहे, आणि प्रोड्यूस द हायड्रॉक्साइड आयन, म्हणजे ज्या OH ग्रुपलाच आपण म्हणतो हायड्रॉक्साइड आयन इन ॲक्वेस सोल्युशन। जो स्वतःचा हायड्रॉक्साइड आयन ॲक्वेस सोल्युशन मध्ये देऊ शकतो, त्याला म्हणायचं बेस बाळांनो, अकॉर्डिंग टू द आरएनएस थेरी। मग NaOH काय झालं, आपला सोडियम हायड्रॉक्साइड बेस आहे, ताकि जर त्याला आपण डिसोसिएट केलं तर Na++OH- आपल्याला काय मिळतो बाळांनो, प्रोडक्ट मिळतोय। त्यानंतर NH4OH म्हणजे आपला अमोनियम हायड्रॉक्साइड, हा सुद्धा एक बेस आहे अकॉर्डिंग टू आरएनएस ऍसिड बेस थेरी। तर NH4+ आणि OH-, NH4OH ला डिसोसिएट केलं तर आपल्याला बिकरचं काय मिळतो बाळांनो, प्रोडक्ट मिळतो। तर ऍसिड मध्ये लक्षात ठेवा की असा सबस्टन्स ज्याच्याकडे H+ देण्यासाठी आहे, तो ॲक्वेस सोल्युशन मध्ये देतो, ऍसिड आहे। बेस मध्ये लक्षात ठेवा असा सबस्टन्स की ज्याच्याकडे OH ग्रुप आहे, आणि तो OH ग्रुप ॲक्वेस सोल्युशन मध्ये देतो, ज्याला आपण हायड्रोनियम आयन म्हणतो। डन। बट बेटा ये आरएनएस थेरीचे काही लिमिटेशन सुद्धा आहेत। तर फर्स्ट बाळांनो, फर्स्ट लिमिटेशन आहे की आरएनएस थेरी इज ओनली ॲप्लिकेबल टू ॲक्वेस सोल्युशन। आरएनएस थेरी फक्त ॲक्वेस सोल्युशन बद्दलच सांगते, हा फर्स्ट लिमिटेशन तुम्हाला लिहिता येईल। जर क्वेश्चन आला राईट द लिमिटेशन ऑफ आरएनएस थेरी, तुम्हाला फर्स्ट लिहायचं आहे की आरएनएस थेरी इज ॲप्लिकेबल ओनली ॲक्वेस सोल्युशन, and it does not account for the basicity of amines and sodium carbonate which do not have OH group। बाळांनो, हा जो NH3 आहे हा तुमचा बेस असतो, म्हणजेच बेसिक आहे, बट त्याच्याकडे OH ग्रुप नाहीये। तर हा बेस कशा प्रकारे आहे तो एक्सप्लेन करू शकलेला नाही। आरएनएसने तर फक्त आपल्याला एवढंच सांगितलंय की ज्याच्याकडे OH असतो तोच बेस असतो, आणि त्याच्यामुळे हा त्याचा झाले लिमिटेशन। तर 2 लिमिटेशन्स आहेत, 2 लिमिटेशन बघून जा पेपरला। पुढची थेरी आहे ब्रॉस्टेड्स अँड लॉरेस थेरी। आता ब्रॉस्टेड आणि लॉरेस नावाचे जे सायंटिस्ट होते यांनी ऍसिड बद्दल काय सांगितलं, प्रत्येक सायंटिस्टने ऍसिड आणि बेस बद्दल वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला दिलेले आहेत, आणि एक्झाम मध्ये ज्याबद्दल विचारले आहे ती तुम्हाला राईट डाऊन करायची आहे। तर याच्या थेरीनुसार ऍसिड काय, ऍसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट अ प्रोटॉन टू अनदर सबस्टन्स। जो स्वतःचा एक प्रोटॉन काय करतो, डोनेट करतो दुसऱ्या एखाद्या सबस्टन्स सोबत, त्याला म्हणायचं आहे ऍसिड। काय म्हणायचं त्याला, ऍसिड। पुढे आहे बेस, पुढला आहे टॉपिक बेस। बेस इज अ सबस्टन्स ॲक्सेप्ट अ प्रोटॉन्स। बेस असा सबस्टन्स आहे जो प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो फ्रॉम अनदर सबस्टन्स, दुसऱ्या एखाद्या सबस्टन्स पासून, त्याला म्हणायचं बेस। आणि फॉर एक्झाम्पल मध्ये सांगता येईल आपल्याला, फॉर एक्झाम्पल मध्ये आपण काय सांगू शकतो, एक HCl आहे, एक NH3 आहे। फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित नाहीये की याच्यातला ऍसिड आणि बेस कोण आहे, ही रिॲक्शन आपण जर वरती केली HCl + NH3 है ना, NH3 इज गिव्स टू NH4 + Cl-। आता जर बाळांनो इकडे बारकाईने तुम्ही या रिॲक्शन कडे बघितलं
त्यातला जो HCl दिसतो ना, HCl पुढे जाऊन फक्त Clच राहतो. याचा अर्थ हा काय करतोय, डोनेट करतोय, NH3 सोबत डोनेट करतोय. याचा अर्थ हा इथे ऍसिड आहे. आणि जो ऍक्सेप्ट करतो तो कोण असतो, बेस, है ना. दुसऱ्या एखाद्या सबस्टन्स करून एच ला स्वतःकडे ऍड करून घेतो, त्याला बेस म्हणतात. म्हणून आपला इथं जो काही अमोनिया आहे हा आहे बेस, आणि HCl जो आहे तो ऍसिड, कारण तो देतोय बाळांनो, है ना, डोनेट करतोय. जो ऍक्सेप्ट करतो तो बेस असतो. तर हे एक लक्षात ठेवायचंय. पुढे तुम्हाला एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नावाची कन्सेप्ट विचारली जाऊ शकते एक्झाम मध्ये बाळांनो. जो या रिॲक्टंट मध्ये तुमचा ऍसिड असतो, तो पुढे जाऊन बाळांनो त्यातला एक एलिमेंट बेस असतो. ही झाली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर फर्स्ट. आणि सेकंड कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कोणती असेल, जो इकडे बेस असेल तो पुढे प्रोडक्ट मध्ये तुमचा ऍसिड असेल. ह्या दोघांची एक पेअर जसं की तुमच्या बुकमध्ये करून दाखवली आहे ना. बघा इकडे एचनी एक स्वतःचा H प्लस आयन H2 ला दिलाय, म्हणून इथे H3O प्लस झाले. लक्षात ठेवा. याचा अर्थ तुमच्या वॉटरने एक हायड्रोजन म्हणजे एक H प्लस काय केला बाळांनो, ऍक्सेप्ट केलेला आहे, है ना, ऍक्सेप्ट केलेला आहे. आणि म्हणून तुमचा H2 हा बेस आहे. आणि जो डोनेट केला HCl ने काय केला, डोनेट, आणि म्हणून तो ऍसिड आहे. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर या प्रकारे लिहायची. तो जर इकडे ऍसिड असेल तर इकडे जाऊन तो बेस असतो. हा जर इकडे बेस असेल तर तिकडे जाऊन तो ऍसिड असतो. गॉट इट. ओके. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर सुद्धा एक्झामला विचारली जाते. पुढे आहे बाळांनो लेविस थेरी, है ना, लेविस थेरी. तर बऱ्याचदा क्वेश्चन पेपरला विचारला जातो, लेविस ऍसिड, डिफाइन द लेविस ऍसिड. लेविस ऍसिडची डिफिनेशन लिहा. तो सिंपल लिहायचं बेटा, एनी बेसिस अकॉर्डिंग टू द लेविस थेरी. ऍसिड काय असतं बाळांनो, एनी बेसिस दॅट ऍक्सेप्ट अ शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर. दुसरा एखादा सबस्टन्स इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतोय आणि हा ऍक्सेप्ट करतोय, याचा अर्थ हा ऍसिड आहे. कुणाच्या थेरीनुसार बाळांनो, लेविसच्या, आणि म्हणून त्याला आपण लेविस ऍसिड म्हणतो. एनी बेसिस दॅट ऍक्सेप्ट अ शेअरिंग इलेक्ट्रॉन्स पेअर, है ना, दुसऱ्याने शेअरिंग केलेल्या इलेक्ट्रॉन्स पेअरला ऍक्सेप्ट करतो, त्याला आपण ऍसिड म्हणतो. बेस कोण असतो बेटा, अकॉर्डिंग टू द लेविस बेस. लेविस बेस कोण असेल, एनी बेसिस दॅट डोनेट अ शेअर अँड द इलेक्ट्रॉन्स पेअर इज कॉल्ड ॲज लेविस बेस. लेविस बेस असेल, नेहमी लक्षात ठेवा. आणि दोघांची रिॲक्शन तुम्ही इथे बघू शकतात. ही आहे तुमची फायनल रिॲक्शन. इकडे जर बघितलं बाळांनो तर एक आहे तुम्हाला BF3, है ना, BF3 बोरॉन फ्लोराईड आहे. हा आहे तुमचा अमोनिया. तर बोरॉनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3च असतात, आणि 3च्या 3 त्यांनी बॉन्ड बनवलेत बेटा फ्लोरीन सोबत, 1 2 3. बट तुमच्या नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 असतात, त्यातले 3ने काय केलं बाळांनो, तो बॉन्ड बनवलेला आहे. आणि 2 काय बाळांनो, पीएडने शिल्लक आहेत. मग तो काय करेल, स्वतः इकडे शेअर करेल याच्यासोबत. मग जो देतो त्याला बेस म्हणतात. इथं देतो कोण, अमोनिया, आणि म्हणून तो बेस आहे बाळांनो, लक्षात ठेवा. आणि घेतो कोण, तर ऍसिड, म्हणजे कोणता, BF3 इथं घेतोय. आणि जेव्हा पण तुमची लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन शेअर होतात, त्यावेळेस तो बॉन्ड नेहमी ॲरोने दाखवलं, त्याला कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणतात. लक्षात ठेवायचं. लेविस ऍसिड बद्दल लक्षात ठेवायचं, ऍसिड एनी पीसीस दॅट ऍक्सेप्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज लेविस ऍसिड. एनी पीसीस दॅट डोनेट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज लेविस बेस. अँड एक्झाम्पल्स. देन द गॉट इट. व्यवस्थित समजला असेल. हा टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ईच अँड एव्हरी टॉपिक तुमच्या आयनिक इक्विलिब्रियम मधला इम्पॉर्टंट आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कळलं का सगळ्यांना व्यवस्थित? ओके, डन. आपण पुढच्या टॉपिककडे चाललेलो आहोत, आणि पुढचा टॉपिक आपल्याला बघायला मिळतोय जो आपल्याला दिलेला आहे. चला, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. यालाही बघून जा. काही विशेष नाही कन्सेप्ट की एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर काय असतं. तर बघा इकडे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल. एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. वॉटरची अशी ॲबिलिटी असते बेटा, वॉटर हॅज द ॲबिलिटी ॲक्ट ॲज अ ॲसिड ॲज वेल ॲज बेस, अँड सच बिहेवियर इज नोन ॲज एम्फोटेरिक ऑफ नेचर्स. वॉटर काय करतो बाळांनो, जर तो बेस सोबत रिॲक्ट केला तर ॲसिडचं कार्य करतो. म्हणजे NH3 तुमचा बेस आहे, आणि H2 मग इथं काय होईल, तुमचा ॲसिड. म्हणजे याचा अर्थ वॉटरने इथं काय काम केलंय, ऍसिड म्हणून काम केलंय. खालच्या रिॲक्शन मध्ये जर आपण बघितलं तर इथं तुमचा HCl ऍसिड आहे. मग बेसनी इथं वॉटरने इथं काय म्हणून काम केले, बेस म्हणून काम केले. म्हणजे त्याचं हे काही नेचर आहे ना, ऍसिड सोबत रिॲक्ट केलं का बेसचं कार्य करणं, आणि बेस सोबत रिॲक्ट केलं का ऍसिडचं कार्य करणं, त्यालाच आपण म्हणतो एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर्स. वॉटर हॅज द ॲबिलिटी ऍक्ट ॲज अ ऍसिड ॲज वेल ॲज बेस, अँड सच अ बिहेवियर इज नोन ॲज एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. लिहून ठेवायचंय, लक्षात ठेवायचंय, है ना. चलो डन. पाहिजे खालची लाईन वाचून घ्या. H2 अँड द ऍसिड टुवर्ड द NH3 सोबत तो ऍसिड आहे, अँड ॲज अ बेस टुवर्ड द HCl, आणि HCl सोबत तो काय आहे बाळांनो, बेस आहे. कारण HCl ऍसिड असतो, आणि देअर फोर द H2 इज एम्फोटेरिक, आणि त्याचं कारण आहे की H2 एम्फोटेरिक आहे.
पुढचा आहे बेटा आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेस. आयोनायझेशन करत असताना ऍसिड आणि बेसचं नेहमी लक्षात ठेवा. ऍसिड आणि बेस कोणत्या प्रकारचे असतात हे लक्षात ठेवा. एक असतो तुमचा स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, आणि त्यानंतर असेल तुमचा वीक ऍसिड अँड वीक बेस. ही कन्सेप्ट आहे बाळांनो, है ना. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस. बाळांनो यांची रिॲक्शन रिप्रेझेंट करत असताना सिंगल एरोने केली जाते. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची, आणि वीक ऍसिड आणि वीक बेसच्या हे डबल एरोने केल्या जातात बाळांनो. हे नेहमी कशाने केल्या जातात? डबल एरोने केल्या जातात. राईट्स. ओके. तो HCl म्हणजे H प्लस प्लस Cl मायनस आणि NaOH इट गिव्स टू Na प्लस आणि OH मायनस. तर आपण सिंगल एरोने दाखवलेले आहे. याचा अर्थ HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि NaOH सुद्धा स्ट्रॉंग बेस आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे काही इम्पॉर्टंट नाहीये, त्याच्यामुळे फास्ट घेतो मी. तुम्हाला कळले ऍसिडिक ऍसिड म्हणजे CH3COOH हा तुमचा वीक ऍसिड आहे, ते डबल एरोन दाखवलेला आहे. आणि NH4OH हा तुमचा वीक बेस आहे, ते डबल एरोन दाखवलेला आहे. राईट. आणि हे काय करतात बाळांनो? डिसोसिएशन दाखवतात. मग एक पुढचा पॉईंट आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड काय असतं बाळांनो? तर फॉर एक्झाम्पल आपण एक तुमचा ऍसिड कन्सिडर केलेला आहे. द डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड इज HA. तो HA जर डिसोसिएट केला आपल्याला H प्लस A मायनस मिळेल. त्यानंतर आपण KA लिहिला म्हणजे ऍसिड कॉन्स्टंट इज इक्वल टू प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. तर प्रोडक्टमध्ये कोण आहे तर H प्लस, म्हणजे H प्लस आणि A मायनस आपल्या प्रोडक्टमध्ये आहेत, म्हणून प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. रिॲक्टंट आहे HA. तर हा तुमचा झालेला आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजेच KA. म्हणजे ऍसिडसाठी अशा प्रकारे काढला जाईल, बेससाठी पण सेम काढला जाईल, फक्त केच्या जागेवर असेल आपला KB प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. BOH ला डिसोसिएट केलं तर बेस माहिती आहे OH ला सेपरेट करतो आणि B लाही सेपरेट करेल. राईट. ओके. डिसोसिएशन कॉन्स्टंट या प्रकारचं लिहायचं आहे. जर तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस विचारलं तर ह्या दोन टर्म लिहून द्या. एक HA ला कन्सिडर करा ऍसिडचं डिसोसिएशन करा, त्याचा कॉन्स्टंट लिहा. KA इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथं काय प्रोडक्ट वापरला आहे? सिंपलचा फॉर्म्युला काय वापरला आहे? प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. दॅट्स इट. कळलं सगळ्यांना? ओके, डन. पुढे आहे बेटा ऑसवाल्ड डायल्युशन लॉ. ऑसवाल्ड डायल्युशन लॉ इज द व्हेरी इम्पॉर्टंट डायल्युशन लॉ. याच्यामधून बेटा इथं वीक ऍसिडसाठी विचारला जाऊ शकतो, किंवा वीक बेससाठी विचारला जाऊ शकतो, किंवा एखाद्या स्पेसिफिक एक्झाम्पलसाठी विचारला जाऊ शकतो. बट मी हा जो ऑसवाल्ड डायल्युशन लॉ आहे हा शेवटच्या 5 मिनिटांमध्ये शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की कसा लक्षात ठेवायचा ऍसिड आणि बेससाठी. त्यामुळे आपण आता पुढे नेक्स्ट पेजवरती जाऊयात. इथं आहे तुमचा लॉज. आता आपण बघणार आहोत ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. वॉटरला ॲटो आयोनाइज कसं केलं जातं ते आपण बघणार आहोत की ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर काय आहे. तर बाळांनो ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटरवरती जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारला गेला तर या क्वेश्चन्समध्ये नेहमी लक्षात ठेवा की प्युअर वॉटर आयोनाइज टू द व्हेरी स्मॉल एक्सटेंट. जो प्युअर वॉटर असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये काय होतो बाळांनो? आयोनाइज होतो. द आयोनायझेशन इक्विलिब्रियम ऑफ वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज H2H2. आपण 2 प्रकारचे वॉटर घेतलेत, त्यांना डिसोसिएट केल्यानंतर आपल्याला एक मिळेल S3O प्लस आणि एक मिळेल OH मायनस. मग आपण त्याचा काय लिहिलेला आहे बाळांनो? डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजेच KE इज इक्वल टू प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. हा आहे तुमचा प्रोडक्ट, तुम्ही बघू शकता हा आहे तुमचा प्रोडक्ट. हा खाली दिलेला तुमचा वॉटर जो दिलाय तर तुम्हाला दिला H2O स्क्वेअर, म्हणजे H2H2 काय तुमचा रिॲक्टंट, तर H2H2 ला आपण कसं लिहू शकतो? H2 स्क्वेअर. मग आपण सांगितलंय ऑर K इंटू H2 स्क्वेअर. H2 स्क्वेअर इथं डिवाइडला होता, इकडे घेतला तर केला कसा येईल तो मल्टिप्लायमध्ये येईल, या प्रकारे लिहू शकतो. मग K इंटू H2 स्क्वेअर इज इक्वल टू S3O प्लस OH मायनस असं लिहू शकतो बाळांनो. आणि जर आपण बाळांनो एक गोष्ट कन्सिडर केली की जो H2O स्क्वेअर इज इक्वल टू K डॅश आपण म्हटलो बाळांनो, कारण पहिला एक आपण K यूज केलेला आहे, म्हणून सेकंड K जर आपल्याला यूज करायचा असेल तर तो आपण K डॅश करणार आहोत. याचा अर्थ तुमचा हा K आणि हा इथं वॉटरचा हा K दोघं मिळून K इंटू K डॅश बनतील, इज इक्वल टू आपला हा प्रोडक्ट ॲज इट इज राहील, म्हणजे S3O प्लस ॲज इट इज राहील, S3O प्लस OH मायनस ॲज इट इज राहील. आणि मग तुमचा जो हा K इंटू K डॅश असतो बाळांनो तो म्हणजे असतो आपला KW. K इंटू K डॅश इज इक्वल टू KW. K इंटू K डॅश इज इक्वल टू KW. तर KW इज इक्वल टू प्रोडक्ट काय मिळाला? S3O प्लस आणि OH मायनस. आणि KW इज कॉल्ड ॲज अ आयोनिक प्रोडक्ट्स ऑफ वॉटर. तो काय आहे आपला? आयोनिक प्रोडक्ट्स ऑफ वॉटर. समजलं बाळांनो? तर इन प्युअर स्टेट ऑफ हायड्रोनियम आयनचं कन्सन्ट्रेशन काय असतं आणि त्याची pH व्हॅल्यू काय असते त्याबद्दल आपण स्टडी करणार आहेत. इन प्युअर वॉटर S3O प्लस आयन्स कन्सन्ट्रेशन ऑलवेज इक्वल टू द कन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हे दोघांचंही कन्सन्ट्रेशन म्हणजे तुमच्या H प्लसचं कन्सन्ट्रेशन आणि OH मायनसचं कन्सन्ट्रेशन दोघांचंही कन्सन्ट्रेशन कसं असतं बाळांनो? इक्वल असतं. कसं असतं बाळांनो? इक्वल असतं. लक्षात ठेवायचं.
है ना. आणि त्याची व्हॅल्यूज काय असते मग, ची व्हॅल्यूज असते 1.0 इंटू 10⁻⁷. पण कोणत्या टेम्परेचरसाठी, 298 केल्विनसाठी. मग के डब्ल्यू इज इक्वल टू, जर या दोघांची व्हॅल्यू जर आपली ही असेल तर के डब्ल्यू इज इक्वल टू, एकाची व्हॅल्यूज काय असेल आपली ही असेल आणि दुसऱ्याची व्हॅल्यू सुद्धा हीच असेल. मग आपण कसं लिहिणार, S3O प्लसच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू ठेवली आणि OH मायनसच्या जागेवर सुद्धा ही व्हॅल्यू ठेवली बाळांनो. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल बाळांनो. आणि मग आपल्याला के डब्ल्यू इज इक्वल टूची व्हॅल्यूज मिळाली, म्हणजे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची व्हॅल्यू मिळाली 1.0 इंटू 10⁻⁻14. बट बाळांनो एक्झाममध्ये तुम्हाला S3O प्लसची जर व्हॅल्यू विचारली गेली फक्त सिंगल, तर 1.0 इंटू 10⁻7 हीच तुम्हाला सांगायची आहे. कोणती सांगणार आहे तुम्ही, तर हीच तुम्हाला व्हॅल्यू सांगायची आहे. आणि OH मायनससाठी सुद्धा विचारली गेली तर हीच सांगायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲटो आयनायझेशन ऑफ वॉटर हा छोटासा टॉपिक एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो. पुढे बघूयात आपण पीएच स्केल. पीएच स्केल बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं व्हॉट इज द पीएच स्केल. पीएच स्केल काय असतं बाळांनो, तर इन्स्टंट रायटिंग ऑफ द कन्सन्ट्रेशन ऑफ S3O प्लस आयन. म्हणजे आपण काय करतो बाळांनो, आपला जो S3O प्लस आयन आहे त्याचं कन्सन्ट्रेशन आपण लिहित असतो कशामध्ये बेटा, लॉगॅरिथमिक स्केलमध्ये. आणि ज्या लॉगॅरिथमिक स्केलमध्ये आपण याचं कन्सन्ट्रेशन लिहितो S3O प्लस आयनचं, त्यालाच आपण म्हणतो पीएच स्केल. काय म्हणतो बाळांनो, पीएच स्केल. राईट, ओके डन. तो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की पीएच स्केल काय असतं. पीएच स्केल म्हणजेच काय बेटा, रायटिंग द कन्सन्ट्रेशन ऑफ S3O प्लस आयन इन द लॉगॅरिथमिक स्केल. लॉगॅरिथमिक स्केलमध्ये पीएच स्केल लिहिणे त्यालाच आपण म्हणतो बाळांनो पीएच स्केल. डन, समजलं व्यवस्थित, ठीक आहे. पुढचा टॉपिक, एवढं बघून जा बाळांनो लेक्चर्स, गॅरंटी देतो एकदम बेस्ट तुमचा स्कोर होईल बाळांनो या चॅप्टरमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. मग एक टर्म मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जी आपल्याला लागणार आहे, ज्याच्यावरून खूप वेळेस क्वेश्चन बघायला मिळाला आहे. पीएच इज इक्वल टू मायनस लॉग द बेस 10 H प्लस आणि POH इज इक्वल टू मायनस बेस द लॉग 10. दोघांचा इथं बेस द लॉग 10 सेम आहे, फक्त इथं आहे H प्लस किंवा त्याच्या जागेवर असेल S3O प्लस लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि इथं पण काय आहे बाळांनो, सेम आहे आपला OH मायनस. लक्षात ठेवा काय असेल, OH मायनस. ठीक आहे. तर आता इकडे बघा, मग एक क्वेश्चन तुम्हाला नेहमी बघायला मिळतो जो आहे रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड POH किंवा ड्राईव्ह द इक्वेशन ऑफ पीएच अँड POH. किंवा बाळांनो एक क्वेश्चन विचारला जातो, पीएच प्लस POH इज इक्वल टू 14. हा ही क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो. तर हा क्वेश्चन जर विचारला गेला तर सिम्पल्स लिहायचा आहे बाळांनो. सुरुवात करायची आपल्या आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर पासून. मग आपण तो कसा लिहिणार बाळांनो, की आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज KW इज इक्वल टू. जेव्हा पण बाळांनो आपण हा पीएच अँड POH ची रिलेशनशिप लिहित असतो, खूप साऱ्या पद्धतीने एक्झाममध्ये याला विचारलं जातं या टॉपिकला. तर विशेष काही नाही बाळांनो, सगळ्यात पहिले तर आपल्याला लिहायचं असतं त्यावेळेस आयोनिक प्रोडक्ट वॉटर इज इक्वल टू KW इज इक्वल टू, आपण हे लिहिलंय बाळांनो, KW इज इक्वल टू लिहिलंय की नाही, KW इज इक्वल टू S3O प्लस आणि OH मायनस. नाव KW इज इक्वल टू, ही व्हॅल्यू सुद्धा आपण बघितलेली आहे, KW इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁻14. कधी असतं बेटा, कोणत्या टेम्परेचरला, 298 केल्विन्सला. राईट, म्हणजे KW इज इक्वल टू कोण असतो आपला, तर KW इज इक्वल टू असतो S3O प्लस आणि OH मायनस. KW इज इक्वल टू इथं लिहिले ना आपण, कोण असतो तो इथं घ्या आणि KWच्या समोरची व्हॅल्यू इथे लिहा. राईट, आणि दोघांना काय करा बाळांनो, लॉग लावा. काय लावा, लॉग. टेकिंग द लॉग ऑफ द बोथ ऑफ द साइड आणि वी राईट. जेव्हा आपण लॉग लावणार बाळांनो त्यावेळेस आपल्याला मिळणार लॉग द बेस 10 S3O प्लस प्लस लॉग द बेस 10 OH मायनस इज इक्वल टू -14. -14 कसा राहिला बाळांनो, ज्यावेळेस 1 इंटू लॉग द बेस 10 आणि हा जो 14 हा 10 आणि इथला पॉवरचा 10 दोघं कटून जातील बाळांनो. तो खाली आपल्याकडे -14 आणि 1 इंटू लॉग, तर लॉग राहील. लॉग पण निघून जाईल कारण कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे, कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे. तर आपल्याकडे कोण फक्त राहील -14. आणि जेव्हा बाळांनो आपण ही पूर्ण जी टर्म आहे आपली, या टर्मला काय करणार बाळांनो, निगेटिव्ह साईनने काय करणार, निगेटिव्ह साईनने आपण मल्टिप्लाय करणार बाळांनो. त्याला काय करणार, तर निगेटिव्ह साईनने आपण त्याला मल्टिप्लाय करणार. ज्यावेळेस बाळांनो आपण निगेटिव्ह साईन त्याला मल्टिप्लाय करणार तर आपलं इक्वेशन मिळेल मायनस लॉग द बेस 10 OH प्लस इकडे कोण मिळेल, इकडे पण मायनसने मल्टिप्लाय केलं आणि 14ला मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर ह्या मायनसचं कशामध्ये कन्वर्जन होईल, त्याचं प्लसमध्ये कन्वर्जन होईल, म्हणजे -40. आणि आत्ताच वरती मी तुम्हाला शिकवलं होतं, इकडे बघा पीएच इज इक्वल टूची व्हॅल्यूज काय या प्रकारची, POH इज इक्वल टूची व्हॅल्यूज या प्रकारची आहे. म्हणजे त्याचा अर्थ आपली ती व्हॅल्यू इथे तयार झालेली आहे. म्हणजे इकडे जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर आपली व्हॅल्यू बघा इथे तयार झाली, ती बघा हे इथं आपली ती व्हॅल्यू तयार झालेली आहे त्या दोन्ही पण. म्हणजे हे असेल तुमचा पीएच, हा असेल तुमचा POH ची व्हॅल्यूज. म्हणजे याच्यावर आपण पीएच ठेवला, याच्यावर आपण POH ठेवला, मधलं साईन ॲज इट इज
आणि इज इक्वल टू 14. तर आपलं इक्वेशन प्रूव्ह झालेलं आहे. एवढं एक्झाममध्ये लिहायचं बाळांनो, 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाईल. तर याची तयारी व्यवस्थित करायची, राईट. त्यानंतर बाळांनो याच्यावरून बऱ्याच न्यूमेरिकल्सही विचारला जातो या पॉईंटवरून की कॅल्क्युलेट द पीएच व्हॅल्यू अँड पीओएच व्हॅल्यू ऑफ द 0.01 मोलर ऑफ HCl सोल्युशन. तर असं जर विचारलं गेलेलं असेल तर S3O प्लस इज इक्वल टू कन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आपल्याला 0.1 मोलला दिलेली आहे. आपण ती ठेवलेली आहे बाळांनो. ती जर कन्व्हर्जन आपण पॉईंटमध्ये केलं तर हा जो डिसिमल होता हा 1च्या इकडे शिफ्ट जर आपण केला 2 घराने 3 टू 10 पॉवर आपण त्याला -10⁻² मोलार आपण लिहू शकतो. मग PS इज इक्वल टू लॉग द बेस 10 S3O प्लस इज इक्वल टू लॉग द बेस 10 आणि कुणाची व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यूज आपण पुटअप केलेली आहे. मग आपल्याला जर लॉगमध्ये याचं लॉगने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल बेटा 2. मग वी नो आपको माहिती आहे बाळांनो पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 व्हॅल्यूज आहे आणि आपल्या S3O प्लसची व्हॅल्यूज किती आलेल्या आहे म्हणजे पीओएच इज इक्वल टू 14 मायनस पीएचची व्हॅल्यू आपल्याला 2 मायनस केलं आपला आन्सर येईल 12. तर या प्रकारचं आपल्याला काय करायचं आहे बाळांनो न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे, राईट. तर या प्रकारचं तुम्हाला न्यूमेरिकल आणि खाली कोण कॅल्क्युलेट करून दाखवलं आपल्याला तर पीएच आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे इथे बघा. बस पीएच कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला अँटीलॉगची व्हॅल्यू सुद्धा लागते हे लक्षात ठेवा. हां, पेज कॅल्क्युलेट करताना तुम्हाला लॉग आणि अँटीलॉग सुद्धा बघता यायला पाहिजे. मग तुमचे ॲक्वेस सोल्युशनचे टाईप तुम्हाला माहित आहे न्यूट्रल सोल्युशन, ॲसिडिक सोल्युशन याच्यावरून MCQ विचारले जातात. आणि त्यानंतर आहे बेसिक सोल्युशन. तुमच्या न्यूट्रल सोल्युशनमध्ये तुमच्या ॲसिड म्हणजे S3O प्लस इज इक्वल टू OH मायनस म्हणजे बेस आणि दोघांचं कन्सन्ट्रेशन इक्वल असतं आणि दोघांची मिळून व्हॅल्यूज एवढी असते ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुमच्या ॲसिडिक सोल्युशनमध्ये बेटा ॲसिड म्हटलं की ॲसिडचं कन्सन्ट्रेशन जास्त असले म्हणून इथे ॲरो आपण या साईडला दाखवलेला आहे. इकडे लक्ष द्या, ॲरो आपण या साईडला दाखवलेला आहे. हे बघा इथे ॲरो दाखवलेला आहे आणि मग आपल्याला काय लिहिलं आहे पीएच इज ग्रेटर दॅन 7 म्हणजे पीएच इज लेस दॅन 7. पीएच कसा असेल 7पेक्षा आपला छोटा असेल. त्यामुळे आपलं सोल्युशन काय असेल ॲसिडिक आणि बेसिकमध्ये काय असेल पीएच इज ग्रेटर दॅन 7. पीएच तुमच्या 7पेक्षा मोठा असेल है ना. हे लक्षात ठेवा. 3 प्रकारचे सोल्युशन आहेत हे तुम्हाला येतं. पीएच स्केल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे याबद्दल आपण काही जास्त घेणार नाहीत. तर पुढच्या टॉपिककडे आपण जाऊयात. पीएच आणि पीओएच बाळांनो खूप IMP टॉपिक आहे तर याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला हवं. या टॉपिककडे लक्ष द्या. खूप साऱ्या प्रकारे गुण पीएच आणि पीओएच आलं रे आलं की एवढं जे काही शिकवलं इथे एवढ्या जाग्यात मी हे लिहून द्यायचं म्हणजे द्यायचं लक्षात ठेवायचं. हां, कळलं सगळ्यांना तेच लिहून द्यायचं. पीएच आणि पीओएच आलं की हे लिहून द्यायचं. ओके, पुढचं आपल्याला बघायचं बेटा हायड्रोलिसिस कन्सेप्ट. हायड्रोलिसिस कन्सेप्टमध्ये सुद्धा विशेष काही नाही आहे. इकडे बघा हायड्रोलिसिस कन्सेप्ट बघत असताना सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचे. टाईप ऑफ सॉल्टवरून तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. आता एक लक्षात ठेवा सॉल्ट कधी तयार होतो हे सगळ्यात पहिले तर आपल्याला शिकून घ्यायचं की सॉल्ट कधी तयार होईल जेव्हा पण तुमच्या बाळांना आपण ॲसिड इकडे बघा ॲसिड प्लस बेसला रिॲक्ट करतो. कोणला रिॲक्ट केला ॲसिड आणि बेसला त्यावेळेस मिळणारा प्रोडक्ट हमेशा बेटा एक सॉल्ट आणि एक कोण असतो तर आपला H2O म्हणजे आपला वॉटर असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. एक एक्झाम्पलमधून जर तुम्हाला सांगायचं झालं तर एका एक्झाम्पलमधून समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मी ॲसिड घेतला HCl प्लस मी बेस घेतला NaOH है ना बाळांनो. ह्या दोघांची रिॲक्शन केली तर तुम्हाला माहिती आहे ॲसिड नेहमी Hला डोनेट करतो बेस नेहमी OHला डोनेट करतो. H आणि OH मिळून H2O बनवतील बाळांनो है ना. 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन H2O बनवतील बाळांनो आणि खाली कोण शिल्लक राहील आपल्याकडे NaCl म्हणजे NaCl हा झाला आपला सॉल्ट, हा झाला आपला वॉटर, हा झाला आपला HCl ॲसिड आणि हा झाला आपला बेस. कळलं. तर या प्रकारचे सॉल्ट सगळ्या प्रकारचे सॉल्ट काय केलेले आहेत बाळांनो हे फॉर्म केलेले आहेत. एकदा बघून घ्या स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून आलेले आहे. ठीक आहे, तुम्हाला सोपं जावा त्यासाठी एक साईडला मी तुम्हाला ॲसिड आणि बेसचे एक्झाम्पल लिहून देतो जेणेकरून तुम्ही या प्रकारचे डिसोसिएशनची रिॲक्शन करून या प्रकारचे सॉल्ट काय करू शकतात फॉर्म करू शकतात. ठीक आहे, चला तर मी तुम्हाला ते काय करून देतो बेटा 2 मिनिटामध्ये ते एक्झाम्पल काय करून देतो राईट डाऊन करून देतो. त्या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. चला ओके, बघा इकडे एक्झाम्पलवरूनच आपण त्याचा ॲसिड आणि बेस बनवणार आहेत. विशेष काही नाही आहे. पहिल्या ह्याच्यात बेटा तुमचा इकडे बघा इथं लिहितो मी स्ट्रॉंग ॲसिड. कोण लिहायचं आपल्याला स्ट्रॉंग ॲसिडचे एक्झाम्पल आपण राईट डाऊन करूयात. नंतर आपण करणार आहोत स्ट्रॉंग बेसचे आणि त्यानंतर आपण करणार आहोत वीक ॲसिड आणि त्यानंतर आपण करणार आहोत वीक बेसचे एक्झाम्पल. लक्षात ठेवा ह्या दोघांची मी वरती जशी रिॲक्शन केली ॲसिड प्लस बेस इज गिव्स टू सॉल्ट आहे ना वॉटर त्या प्रकारे करायचे. इथे जर बघितलं तर स्ट्रॉंग ॲसिडमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं HCl आपला स्ट्रॉंग ॲसिड असेल. त्याच्यानंतर H2SO4 आपला स्ट्रॉंग ॲसिड असेल ज्याच्यापासून हा सेकंड सॉल्ट तयार झालेला आहे. त्यानंतर HNO3 हा आपला स्ट्रॉंग ॲसिड असेल. त्याच्यानंतर बाळांनो एवढे तिघं लक्षात ठेवा HCl H2SO4 आणि HNO3
हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड आहेत. मग स्ट्रॉंग बेस कोण कोण आहेत? स्ट्रॉंग बेसमध्ये लक्षात ठेवायचं NaOH आणि KOH. फेवरेट एक्झाम्पल आहे ते दोघंच आहेत, लक्षात ठेवायचं. वीक ऍसिडमध्ये कोण असतो? मग आपला ऍसिडिक ऍसिड CH3COOH वीक ऍसिडमध्ये फेवरेट आहे. त्यानंतर एक असतो आपला है ना H2CO3, हा एक आपला वीक ऍसिड असतो. ठीक आहे, हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर अजून हे दोघं लक्षात ठेवलं तरी. आणि SCN वीक ऍसिडमध्ये SCN एक लक्षात ठेवा. हे 3 एक्झाम्पल. SCN हायड्रोजन सायनाइड, हे तिघं काय झाले तुमच्या बाळांनो? वीक ऍसिड. आणि वीक बेस कोण कोण आहेत? तर वीक बेस म्हटलं की NH4OH फेवरेट एक्झाम्पल बेटा, NH4OH एवढा लक्षात ठेवा. एवढ्यांच्याच रिॲक्शन करून हे सगळे स्वाड तुम्हाला खाली दिलेले आहेत. वीक ऍसिडचा, स्ट्रॉंग बेसचा. म्हणजे हा Na जो आहे NaOH आहे स्ट्रॉंग बेस पासून आलेला, आणि CH3COOH आहे हा वीक ऍसिड पासून आलेला. दोघांनी मिळून एकत्रित येऊन काय बनवलंय बाळांनो? तुमचा सॉल्ट फॉर्म केला आहे ना. ह्यांनी पण दोघांनी जसा सॉल्ट फॉर्म केला, यांनी दोघांनी त्याच प्रकारे. या प्रकारे सगळ्या प्रकारच्या सॉल्टचं काय केलेलं आहे बाळांनो? फॉर्मेशन केलेलं आहे. बघून घ्या. हायड्रोलिसिस कन्सेप्टमध्ये लक्षात ठेवायचंय की हायड्रोलिसिस कसं केलं जातं. हायड्रोलिसिस काहीच नाही बाळांनो, हायड्रोलिसिसच्या स्टेप आहेत. त्या स्टेप मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये लिहून देतो, तेवढ्या स्टेप लक्षात ठेवा. आणि हायड्रोलिसिस बिनधास्त कोणत्या एक्झाम्पल तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि हे हायड्रोलिसिस केल्यानंतर आपण याचं सोल्युशनचं नेचरही सांगू शकतो. काय सांगू शकतो बाळांनो? नेचर सांगू शकतो. काय सांगू शकतो? नेचर. ठीक आहे. तो नेक्स्ट पेजवरती जाऊयात. तिथं तुम्हाला पूर्ण त्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. बट मी तुम्हाला इकडे साईटला राईट डाऊन करून देणार आहे. है ना, इकडे साईटला मी राईट डाऊन करून देणार आहे. 2 मिनिटासाठी माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळेल. बघा इकडे बाळांनो, हायड्रॉलिसिस कसं केलं जातं किंवा हायड्रोलिसिसच्या स्टेप काय. पहिली हायड्रोलिसिस स्टेप असते, जो पण तुमचा स्ट्रॉंग ऍसिड असेल किंवा वीक ऍसिड असेल तो घ्या, जो पण तुमचा स्ट्रॉंग ऍसिड किंवा वीक बेस असेल तो घ्या, दोघांना रिॲक्ट करा. तुम्हाला काय मिळेल बाळांनो? एक सॉल्ट प्रोडक्ट मिळेल आणि एक कोण मिळेल बाळांनो? वॉटर मिळेल. है ना, ही पहिली स्टेप आहे हायड्रोलिसिसची. दुसरी स्टेप आहे बाळांनो, की जो सॉल्ट आपल्याला मिळालेला आहे त्या सॉल्टला आपण काय करायचंय? डिसोसिएट करायचंय. त्या सॉल्टला ज्यावेळेस आपण डिसोसिएट करतो बाळांनो, त्यावेळेस एक आपल्याला केटायन मिळतो, म्हणजे एका एलिमेंटवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि दुसऱ्या एलिमेंटवरती अनायन म्हणजेच निगेटिव्ह चार्ज येतो. लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बाळांनो, जो किटायन असतो, या किटायन मध्ये जर आपण परत वॉटरची ऍडिशन केली, म्हणजे H2 ची ऍडिशन केली, तर बाळांनो हायड्रॉलिसिस होऊन परत एकदा आपल्याला बेस तयार होतो. कोण तयार होतो बाळांनो? बेस तयार होतो. आणि H3O+ आयन सेपरेट होतो, किंवा यालाच H+ लिहिलं तरी सुद्धा चालेल. दोघांपैकी कोणता लिहून टाका R. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा एनायन मध्ये तुम्ही बाळांनो काय करता? वॉटरची ऍडिशन करता. एनायन मध्ये जर आपण वॉटर ऍड केलं तर मिळणारा प्रोडक्ट हा आपल्याला परत एकदा ऍसिड असतो, आणि प्लस आपल्याला OH- म्हणजेच हायड्रोनियम आयन सेपरेट होतो. तर एवढ्या स्टेप तुम्हाला काय करायचं? फॉलो करायचं. आणि यावरून तुम्ही काय करू शकता? नेचर सांगू शकता. लक्षात ठेवायचं. कळलं का? मग मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये नेचर सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल, नेचरबद्दल आपण शिकणार आहेत. समजा जस्ट इमॅजिन करा, आपण स्ट्रॉंग ऍसिडला SNA डिनोट करणार आहोत. त्यानंतर हा आहे तुमचा स्ट्रॉंग ऍसिड. कोण आहे? स्ट्रॉंग ऍसिड. त्यानंतर बाळांना कोण असेल तुमचा? SB म्हणजे असेल स्ट्रॉंग बेस. कोण असेल SB म्हणजे? स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. त्यानंतर कोण असेल तुमचा? WA म्हणजे असेल बाळांनो वीक ऍसिड. WA म्हणजेच कोण असेल बाळांनो? तुमचा वीक ऍसिड. आणि त्यानंतर तुमचा WB असेल बाळांनो तुमचा वीक बेस. कोण असेल? वीक बेस. डन बेटा. तर डिनोट मी कशाने केले ते व्यवस्थित लक्ष द्या. ठीक कळलं? मग आता मी याचे सॉल्ट आणि तुम्हाला डायरेक्टली नेचर सांगतो, ते लक्षात ठेवायचे. जेव्हा पण बाळांनो तुमचा स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंगच बेस रिॲक्ट करतो, त्यावेळेस जो आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळत असतो, यातल्या सॉल्टचं नेचर जे असतं बाळांनो, हे नेहमी न्यूट्रल असतं. न्यूट्रल का असतं बाळांनो? कारण दोघंही स्ट्रॉंग आहेत, दोघांचे कन्सन्ट्रेशन सेम आहे. त्यामुळे ऍसिड किंवा बेसचा आपल्याला सॉल्ट तयार नाही होणार, तो सॉल्ट न्यूट्रल तयार होतो. नेहमी लक्षात ठेवायचं. कोणता सॉल्ट तयार झाला आपल्याला? न्यूट्रल सॉल्ट. कधी न्यूट्रल सॉल्ट तयार झालाय? जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची आपण रिॲक्शन केली. सेकंड रिॲक्शन तुम्हाला मी सेकंड टाईपमध्ये दाखवणार आहे. जेव्हा बाळांनो मी तुमच्या एक असेल स्ट्रॉंग ऍसिड प्लस एक असेल तुमचा वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड वीक ऍसिड अशी रिॲक्शन होत नाही. एक ऍसिड लागेल, एक बेस लागेल. मग तो वीक असू द्या, स्ट्रॉंग असू द्या, हे लक्षात ठेवा. नाही तर डोकं काही पोरं असे डोकं लावतील काही पोट्टे, की सर एक स्ट्रॉंग ऍसिड घेतला, एक वीक ऍसिड घेतला, मग काय असेल? ऍसिडच नेचर असेल ना भावा, दोघे ऍसिड आहेत ना, असं काय करायला तू?
बर इकडे लक्ष दे. चल लेक्चर शेवटपर्यंत बघ, कळेल तुला, काहीतरी मार्क मिळतील. आता बघा योस तुमचा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पासून जो पण सॉल्ट मिळेल याचं नेचर काय असेल तर नेहमी स्ट्रॉंगचं नेचर असतं. ह्या दोघांमध्ये स्ट्रॉंग कोण आहे? वीक तो बेस आहे बाळांनो. स्ट्रॉंग कोण आहे? मग ऍसिड. मग सॉल्टचं येणारं नेचर काय असणार आहे बेटा? ऍसिडिक. काय असणार आहे? ऍसिडिक. स्ट्रॉंगचं नेचर असतं. जर एक वीक आणि एक स्ट्रॉंग असेल तर जो स्ट्रॉंग असेल ना मग तो बेस असू किंवा ऍसिड असू द्या, त्याचं नेचर काय असेल? ऍसिडिक. आणि एक वॉटर तयार झाला तुम्हाला. ठीक आहे, नेचर काय असेल? ऍसिडिक. हे नेचर खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे एमसीक्यू येऊ शकतो. आपण घेतलेला आहे स्ट्रॉंग बेस, आपण घेतलेला आहे वीक ऍसिड. तर आता तुम्हाला माहिती आहे सॉल्टचं नेचर काय येणार? तर बेसिक. कारण स्ट्रॉंग कोण आहे? बेस आहे. तर नेचर काय येणार सॉल्टचं? बेसिक. इज डन. बस H2O डन. ठीक आहे, समजलं तुम्हाला तर व्यवस्थित. आणि दोघेही वीक असतील तर मग 3 कंडिशन अप्लाय होतात आणि ह्या कंडिशनवरून पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. एक वीक ऍसिड आहे प्लस एक वीक बेस आहे, दोघही आयोनाइज केलेले आहेत आणि मग आपल्याला सॉल्ट मिळाला आहे. आणि तुम्ही सांगितलं सर आता सॉल्टचं नेचर सांगा, दोघंही वीक आहेत, न्यूट्रल असेल काय असेल काय असेल. तर काही नाही बाळांनो, याचं डिपेंड करेल आपलं त्याचं नेचर त्याच्या 3 कंडिशनवरती. 3 कंडिशन अप्लाय होतील बेटा. कोणत्या 3 कंडिशन आहेत? बघा, फर्स्ट कंडिशन असेल की ए इज इक्वल टू के बी. जर असेल तुमचा सॉल्ट न्यूट्रल असेल. कसं असेल बाळांनो? न्यूट्रल. म्हणजे दिलेले दोन्ही वीक ऍसिड आणि वीक बेस दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. तुमचा सॉल्ट न्यूट्रल असेल. सॉल्ट कसा असेल? न्यूट्रल असेल. सॉल्ट कसा असेल? न्यूट्रल. सेकंड कंडिशन जर आपल्याला दिलेली असेल की के ए इज ग्रेटर दॅन के बी, आता केचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे के बी पेक्षा, तर नक्कीच सॉल्ट कसा असणार आहे? ऍसिडिक. कसा असेल? ऍसिडिक. कारण केचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आपण के कडे दाखवलेला आहे. आणि 3 नंबरची कंडिशन आपल्याला अप्लाय होते की के बी इज ग्रेटर दॅन के. आता आपल्या बेसचं म्हणजेच के बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, तर तुमचं नेचर असणार आहे बाळांनो बेसिक. लक्षात ठेवा, इथे के बी लिहिलेलं आहे मी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे नेचर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि या 3ही कंडिशनवरून जर क्वेश्चन आला तर बिंदास वीक ऍसिड आणि बेसचं एक्झाम्पल घ्या, कंडिशन कोणती ती लिहा आणि वरती दिलेल्या या 4 स्टेपमध्ये बिंदास हायड्रोलिसिस करा. बाळांनो तुमचे मार्क कुठेच जाणार नाहीत. हे हायड्रोलिसिस करून घ्या. एवढ्या 4 स्टेपमध्ये दोघांचं हायड्रोलिसिस करून घ्या, है ना. आणि छानपैकी खाली लिहायचं हेन्स कंडिशन अँड नेचर ऑफ सॉल्ट इज. कोणत्या कंडिशन विचारत त्या, या 4 कंडिशन तुम्हाला काय करायचं? फॉलो करायचं हायड्रोलिसिससाठी. कारण हे वन शॉट बेटा, आपल्याला वेळ नाही पूर्ण ना, त्याच्यात मी डिटेल घेतलं असतं. नेक्स्ट यात 4 कंडिशनवर पुढच्या पेजवर. आता एक पुढचा टॉपिक आहे बेटा, सुंदरसा आहे, टाईप ऑफ बफर सोल्युशन. जसा रेडिओसिटीचा बब्बर शेअर असतो तसा हा आपला बफर सोल्युशन आहे. याच्यामध्ये काहीच बदल होत नाही, है ना. याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. जेव्हा याच्यामध्ये आपण स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड किंवा बेस ऍड करतो त्यावेळेस काहीच बदल होत नाही, त्याला आपण म्हणतो बफर सोल्युशन. बघा इकडे बघा, काय मजेचा आहे ना बफर सोल्युशन. जसा रेडिओसिटीचा बब्बर शेअर आहे तसा हा बफर सोल्युशन आहे. व्हॉट इज बफर सोल्युशन? बफर सोल्युशन असं सोल्युशन असतं ज्यामध्ये आपण स्मॉल अमाऊंटमध्ये बाळांनो, स्मॉल अमाऊंट ऑफ ॲडेड ॲसिड और बेस, pH डू नॉट चेंज, pH डू नॉट चेंज. म्हणजे असं बफर सोल्युशन ज्याच्यामध्ये ऍसिड ऍड करा थोडं, नाही ते बेस ऍड करा, तर pH चेंजेस होत नाही बाळांनो, त्याला आपण म्हणतो बफर सोल्युशन. एवढं ते लिहायला यायला पाहिजे. Buffer solution is defined as the adding the small amount of acid or base, pH do not change, and this type of solution is known as buffer solution. Right? Done. बफर सोल्युशनचे 2 टाइप्स आहेत बाळांनो, एक आहे ऍसिडिक बफर सोल्युशन आणि एक आहे वीक बफर सोल्युशन. तर ऍसिडिक बफर सोल्युशन मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा हा ऍसिडिक बफर सोल्युशन बनतो कसा माहिती का? तर एक तर घ्यायचा वीक ऍसिड आणि सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचा सॉल्ट, म्हणजे तुमचं बनणार बफर सोल्युशन, है ना. मग सोल्युशन कंटेनिंग द वीक ऍसिड्स आणि स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड. परत या दोघांचं सोल्युशन. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, CH3COOH इज अ वीक ऍसिड आणि सॉल्ट ऑफ CH3O म्हणजे वीक ऍसिड आहे, हा स्ट्रॉंग बेसचा आहे. दोघं एकत्रित आले म्हणजे सॉल्ट बनवलं. आणि अशा प्रकारच्या सोल्युशनला म्हणजे हे दोघांना एकत्रित केल्यानंतर जो बनतो त्याला आपण ऍसिडिक सोल्युशन. गॉट इट पॉइंट? ठीक आहे. फिर बेटा इक्वेशन ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इक्वेशन पीएच ऍसिडिक बफर सोल्युशनचं इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच लक्षात ठेवा, के इज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, है ना. पीएच इज इक्वल टू pKa प्लस लॉग द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड, सॉल्ट अपॉन ऍसिड. मग वेअर इज द pKa इज मायनस लॉग द बेस 10 Ka. चलो डन. तो बफर सोल्युशन काय असतं बेटा? याच्या अपोजिट. तिथं आपला वीक ऍसिड होता, इथं कोण असणार बफर सोल्युशन मध्ये? आपला वीक बेस. कोण असणार आहे? वीक बेस. आणि सॉल्ट ऑफ वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड, सॉल्ट ऑफ वीक बेस प्लस स्ट्रॉंग ऍसिड.
म्हणजे तुमचा बेसिक बफर सोल्युशन त्याच्या अपोजिट बनवायचा आहे. म्हणजेच Na4OH मी एक्झाम्पलमध्ये बघा पाठीमागे तुम्हाला काय लिहून दिलेला आहे, तो वीक बेस आहे म्हणून, तो वीक बेस आहे आणि हा NH4 तुमचा बेसकडून आलेला असेल, म्हणजे हा तुमचा वीक बेस आहे, लक्षात ठेवा. आणि Cl कोण SCl कुठून आलाय तुम्हाला, म्हणजे हा वीक बेस कडून, NaOH कुठून आला, वीक बेस कडून. आणि SCl काय आहे आपला, स्ट्रॉंग ऍसिड आहे. दोघांचा सॉल्ट म्हणजे तुमचा बेसिक बफर सोल्युशन. म्हणजे वीक बेस कशाला कंबाईन करायचं तुम्हाला, वीक बेसला आणि सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस दोघांचं कॉम्बिनेशनचा सॉल्ट. याचं इक्वेशन पण खाली बघून घ्या. आणि ह्या दोघांच्या इक्वेशन जे आपल्याला मिळतात ना खाली, तिथे मिळालं होतं आपल्याला PKe इज इक्वल टू मायनस लॉग द बेस 10 KA, ते आणि हे इक्वेशन म्हणजे तुमचा KB डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर द बेस. आणि इक्वेशन तुमचा ऍसिडचा आणि हा दोघांच्या इक्वेशनला मिळून आपण म्हणतो हेनरिसन हॅसल-ब्लेंच इक्वेशन्स. बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं, राईट द हेंडेल्सन ब्लेन्सन इक्वेशन्स. तर दोन इक्वेशन नक्की लिहून द्यायचं. द pH of the acidic buffer solution is given by pH is equal to pKa plus log the base 10 salt upon acid. आणि ते इथं हे जे दिले ना बेटा, इथं फक्त pH करायचंय, लक्षात ठेवा. हेच दोन्ही इक्वेशनला आपण काय म्हणतो, हेंडेल्सन हॅसल-ब्लेंच इक्वेशन्स. बघून जायचं बाळांनो, याला सुद्धा बघून जायचं. हा माझ्याकडून IMP तुम्हाला गिफ्ट मध्ये, की जा बाबांना वाचून, पाठ नका करू रे बाबांना, समजून घ्या. पाठ नका करू. अर्ध्या पोरांच्या डोक्यात असेल की बाबा पाठ करू, पाठ करून पुढे एवढं सगळं लक्षात राहत असतं. तू आईन्स्टाईन थोडी. असं नको करूस, पाठ वगैरे काय करायच्या फंदात पुढे नको. आपला फक्त वाचून जा, कन्सेप्ट समजून घे, है ना. ज्याला मी पॉईंट करून दिले त्या कन्सेप्ट समजून घे, काही नाही येऊन जातील तुला पुढे. प्रॉपर्टी ऑफ बफर सोल्युशन जर क्वेश्चन आला, हा तर क्वेश्चन एकदम एडं पोरग पण करेल बाबांनो. काय काय बाळांनो याच्यात, काहीच नाही. बाय ॲडिशन ऑफ द स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड ऑर बेस, pH डू नॉट चेंज. फर्स्ट प्रॉपर्टीज pH सोल्युशनची. सेकंड आहे ऑन डायल्युशन, म्हणजे ॲडेड. ऑन डायल्युशन म्हणजेच काय, यामध्ये आपण वॉटर जरी ऍड केला ना पोरांनो, तरी पण याचा pH चेंज होत नाही, त्याला बफर सोल्युशन. किंवा इट इज केप्ट द लॉंग टाइम, खूप काळासाठी जर आपण याला लॉंग टाइम जरी ठेवला तरी याचा pH चेंज होतो, त्याला आपण म्हणायचं बफर सोल्युशन, है ना. तर ह्या 3 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. पुढच्या आहे वेळांनो ऍप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन, आणि याच्यात छोटासा पार्ट आपण बघणार आहोत, इन बायोकेमिकल सिस्टीम्स. आणि यामध्ये तुमचा pH ऑफ ब्लड ऑफ बॉडी इज मेंटेन, तो किती मेंटेन केलेला असतो, ही व्हॅल्यूज लक्षात ठेवा. आणि ते कशामुळे मेंटेन होतं, त्याचं बफर सोल्युशन कोणतं असतं, तर S3CO3 मायनस प्लस H2CO3 लक्षात ठेवायचं आहे. आणि जर बाळांना थोडा बी चेंज झाला, pH युनिट कॅन बी कॉजेस डेट, तर माणसांची डेट होते, हे लक्षात ठेवायचं आहे ना. तर हे सगळं कळलेलं आहे, पण इथला एक छोटासा पॉईंट आय थिंक आपल्याकडून स्किप झालेला आहे पाठीमागच्या पेजमध्ये, जो आहे सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट. कोणता आहे बाळांनो, सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट. एक छोटासा पॉईंट माझ्याकडून स्किप झालेला आहे, तो आय थिंक याच्यात नाहीये का, याच्यातच आहे ना सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट. दिसत का नाहीये भाई, कहाँ गया सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट, दिख नहीं रहा है मेरे पास, तो पेज में से शायद नहीं दिख रहा है भाई. बफर सोल्यूशन है, इसके आगे क्या, अच्छा, बायोलॉजिकल इंपॉर्टन्स है आगे, सॉरी. तो इस सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट भी इम्पॉर्टंट है, असं नको करू रे पोऱ्या, हे भी इम्पॉर्टंट आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे, काढायचं शिकून देतो, एकदा लक्षात ठेव. एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो, जेणेकरून तुझ्या लक्षात येईल सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट काय असतो. सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट काय असतो, इकडे 2 मिनिटासाठी बघा. सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट काढत असताना इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला साईडला सॉल्व्ह करून दाखवतो सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्टचा फॉर्म्युला ते काय असतो. आता मी डायरेक्ट सांगतो तेवढं, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये सगळे डिटेल्स घ्यायला, थोडं लक्ष द्यायचं 1 मिनिटासाठी बाळांनो. सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्ट म्हणजेच KSP इज इक्वल टू कॉन्स्टंट सॉल्युबिलिटीज प्रोडक्ट इज इक्वल टू x ची पॉवर x इंटू y ची पॉवर y इंटू s x प्लस y. हा फॉर्म्युला बेटा सॉल्युबिलिटीज ऑफ प्रोडक्टचा. तर फॉर एक्झाम्पल, नेहमी लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल आपलं एक छोटासा त्यांनी काय दिलेला आहे बाळांनो, एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे CaF2 नावाचं आपल्याला एक्झाम्पल दिलंय. आता हा जो CA दिसतोय ना तुम्हाला, हा CA, याच्यासोबत F किती वेळेस बेटा, 2 वेळेस. म्हणजे CA 2 वेळेस जर F असेल तर त्याच्या इथं 2 + 2 चा 4 द्यायचा, प्लस F2 किती वेळेस आहे, CA एकच वेळेस होता, इथं 1 लिहिला मी. F2 किती वेळेस आहे बाळांनो, 2 वेळेस आहे ना, मग 2F. बट F सोबत CA किती वेळेस आहे, एकदाच, म्हणून याच्यावरती मायनस, एकच चार्ज येईल बाळांनो.
मग याचा सोलिबिलिटीज प्रोडक्ट आपल्याला फाइंड आउट करायचं. कोणत्या एक्झाम्पलचा काढू शकता हे फक्त सांगतोय मी तुम्हाला. याचं डिसोसिएशन या प्रकारे करायचं, 4चं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हा समोरचा जो आहे ना सी एकटाच, त्याला म्हणायचं एक्स. हा जो एफ आहे ना दोनदा, त्याला म्हणायचं वाय. मग टाका फॉर्म्युल्यात व्हॅल्यू. एक्सची पॉवर एक्स म्हणजे 1ची पॉवर 1. हा चार्ज कोणीच वापरायचे नाही वरचे 4 नसतात बाळा फॉर्म्युल्यात, फक्त हे किती मोल डिसोसिएट झालं ते असतं. एक्सची पॉवर एक्स म्हणजे 1ची पॉवर 1 इंटू वायची पॉवर वाय म्हणजेच वाय 2 आहे, 2ची पॉवर 2 इंटू एस 1+2. तर तुम्हाला माहिती आहे बेटा की 1ची पॉवर 1 1च येणार आहे बेटा, 1 2ला मल्टिप्लाय 2च येणार आहे, आणि 2चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 4 येतो है ना, एस, आणि 1+2 आला 3, म्हणजे सोल्युशन ऑफ प्रोडक्ट आपल्याला काय मिळालेलं आहे 4s3. ही व्हॅल्यू कधी कधी मोठी येऊ शकते, एक्झाम्पलनुसार व्हॅरी करेल. इथं खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला काय दिलेले आहेत, प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. हे क्वेश्चन्स तुम्ही करून प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे बेटा, सेम काहीच नाही, डिसोसिएशन केलेलं आहे सिंपल मेथडनं, बाकी विशेष काही नाही आहे. तर याला नक्की बघून घ्यायचंय. आणि मोलार सोलेबिलिटीची डेफिनेशन मात्र लक्षात ठेवायची यावेळेस. मोलार सोलेबिलिटी काय करायचं आपल्याला, डेफिनेशन लक्षात ठेवायचं. द नंबर ऑफ मोल्स ऑफ द कंपाऊंड दॅट डिझॉल्व टू गिव्स द 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोलार सोलेबिलिटी. त्याला आपण काय म्हणणार आहेत बाळानंतर, त्याला आपण म्हणणार आहोत मोलार सोलेबिलिटी. काय म्हणलोय, मोलार सोलेबिलिटी. ही एक डेफिनेशन लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा सुंदरसा तुमचा आयन इक्विलिब्रियमचा टॉपिक संपलेला आहे. एक लास्ट छोटा असा टॉपिक आपला बाकी आहे, जो आहे प्रिसिपिटेटिंग वर्सून कंडिशनवरून तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळाला आहे मला बऱ्याचदा. इथं तुम्हाला भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत, KSP काढून दिलेले आहेत. KSP कसे काढले जातात, हा x1 कडून घेतलेला आहे, PB1 आहे, तुमचा हा 2 आहे म्हणून y2 घेतलेला आहे, आणि PB एकदाच आहे म्हणून इथं 1 घेतलेला आहे, आणि यावरून आपला KSP काढलेला आहे. इथे जर बघितलं तुमचा AL एकदाच आहे म्हणून x परत 1 घेतलेला आहे, आणि OH3- हा 3 वेळेस म्हणून तो घेतलेला आहे, आणि याचा काय काढलेला बेटा, सोल्युटिव्ह प्रोडक्ट काढलेला आहे. तुम्ही बघून घेऊ शकता. कंडिशन ऑफ प्रिसिपिटेशन, इकडे थोडं लक्ष द्यायचं 2 मिनिटासाठी. जर तुमचा आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल टू सोल्युटिव्ह ऑफ प्रोडक्ट असेल तर सोल्युशनचं नेचर सॅच्युरेटेड असतं, लक्षात ठेवायचं. आणि सोल्युटिव्हिटी इक्विलिब्रियम आर एक्झिस्ट, दोघांमध्ये इक्विलिब्रियम एक्झिस्ट होतो, कारण दोघांचंही नेचर सेम आहे, दोघांचे कन्सन्ट्रेशन सेम आहे, म्हणजेच आयोनिक प्रोडक्ट. IP म्हणजेच काय बाळांनो, आयोनिक प्रोडक्ट म्हणजेच IP. आणि KSP तर आताच बघितलं आपण, सोल्युटिव्हिटी ऑफ प्रोडक्ट है ना, KSP म्हणजे सोल्युटिव्हिटी ऑफ प्रोडक्ट. तर सेम असेल तर सोल्युशनचं नेचर काय असतं, सॅच्युरेटेड. जर तुमच्या KSPचं कन्सन्ट्रेशन ग्रेटर दॅन असेल, IPचं म्हणजे आयनिक प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन जर ग्रेटर दॅन असेल SP पेक्षा, तर सोल्युशन असतं सुपर सॅच्युरेटेड. MCQ येऊ शकतो याच्यावर बघायचं. आणि प्रिसिपिटेशन फॉर्म होईल म्हणजे PPTR ऑकर्स. PPT ऑकर्स म्हणजे प्रिसिपिटेशनलाच आपण PPT असं लिहित असतो, ती ऑकर होते. नंतर IP इज ग्रेटर दॅन KSP जर असेल, तुमचा IP KSPचं आता कन्सन्ट्रेशन जास्त आहे, सोल्युशन अनसॅच्युरेटेड असतं, प्रिसिपिटेशन डू नॉट ऑकर, PPT नॉट ऑकर. तर ह्या 3 कंडिशन एक बघून घ्यायच्यात, व्यवस्थित समजून घ्यायच्यात, विशेष काय नाही आहे. ठीक आहे, ओके. मी जेवढं हायलाईट केलं तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. बस या चॅप्टरमध्ये एवढं करून तुम्ही काय करायचं बाळांनो, एक्झामसाठी जायचंय. पुढचा चॅप्टर आपण लवकरच 1 शॉटमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर आपला एक छोटासा ऑसवाल्ड डायल्युशन लॉ राईट डाऊन करायचा राहिलेला आहे, आणि तो लॉ मी तुमचा आत्ता घेणार आहे बाळांनो. चला तर तो लॉ मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगतो की ऑसवाल्ड डायल्युशन लॉ हा जो लॉ आहे, हा नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला एक तर वीक ॲसिड किंवा वीक बेससाठीच लिहिला जातो. मग लिहिण्याची मेथड फक्त 2 मिनिटासाठी इकडे लक्ष द्या. जो तुमचा ऑल्स डायल्युशन लॉ आहे, ऑल डायल्युशन लॉ, हा नेहमी सरांनी एक पॉईंट सांगितलेला आहे, एक तर वीक ॲसिडसाठी असतो, किंवा सेकंड पॉईंट सांगितलेला आहे वीक बेससाठी असतो. गॉट इट, ओके. तर वीक ॲसिडसाठी लिहायचं असेल तर बघा इकडे, सिंपलचा पहिला पॉईंट तुमच्या आन्सरमध्ये जर आलंय, राईट द ऑसवाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड. वीक ॲसिडसाठी लिहा, तर लिहायचंय कन्सिडर. काय पहिला पॉईंट असेल आपला, कन्सिडर. काय पॉईंट लिहूयात आपण, कन्सिडर. बघा इकडे तुमचं पहिली लाईनमध्ये यायला पाहिजे की कन्सिडर, असा पॉईंट आला, कन्सिडर वीक ॲसिड. आपल्याला वीक ॲसिड दिलेला असेल तर तो वापरायचा, नसेल दिलेला तर HA वापरून टाका. मग नंतर सेकंड स्टेपला काय करायचं, Hचं डिसोसिएशन करायचं, वीक असल्यामुळे डबल ॲरोनी रिॲक्शन दाखवायची, मग H+ आणि A- असं लिहायचं. मग आपला फॉर्म्युला लिहायचा की KA इज इक्वल टू, आपला फॉर्म्युल्यात काय असतं बाळांनो, प्रोडक्ट ऑफ रिॲक्टन. मग प्रोडक्टमध्ये कोण आहे, H+, पहिल्या ब्रॅकेट्समध्ये, सेकंड ब्रॅकेट्समध्ये A-. बघा ऑसवाल्ड डायल्युशन लॉ कसा लिहितो मी, त्याच पद्धतीने लिहायचा आहे. डिवायडेड बाय रिॲक्टन, रिॲक्टन कोण आहे आपला, HA, त्याला लिहून टाकायचा. त्याच्यानंतर बाळांनो आपल्याला डायल्युशन करायचं आहे, म्हणजे आपला जो वीक ॲसिड आहे त्याला सपोज करावा लागेल तर डायल्युशन होईल ना बाळांनो, अदरवाईज डायल्युशन कसं होईल. मग आपण म्हणणार सपोज, काय म्हणणार, सपोज 1 मोल ऑफ, सपोज
1 मोल ऑफ वीक ऍसिड HA. वीक ऍसिड आहे मग ती डिसोसिएशनची रिॲक्शन लिहा. HA इज गिव्स टू H प्लस प्लस A मायनस. ठीक आहे बेटा, इथपर्यंत आलात, व्यवस्थित आलेलो आहे सर. मग बेटा आता इनिशियलला सपोज 1 मोल आपण केलाय तर याचं इनिशियल इनिशियलला याची काय असेल बाळा, इनिशियल जो आहे याला इनिशियल स्टेटला हा किती मोल होता आपला 1 मोल. तर प्रोडक्ट काहीच तयार झालेलं नाही कारण इनिशियल स्टेट आहे, अजून रिॲक्शन झालेलीच नाही, तर प्रोडक्ट आपला 0 तयार होईल. बट ॲट इक्विलिब्रियमचा अर्थ काय होतं बाळांनो, आता मात्र रिॲक्शन झालेले आहे, तुमचा प्रोडक्ट आणि रिॲक्टंट इक्वल झालेला आहे, म्हणजेच ॲट इक्विलिब्रियम. तर इक्विलिब्रियमला काहीतरी डिसोसिएशन झालेलं असेल, म्हणजेच 1 मायनस आणि डिग्रीज ऑफ डिसोसिएशनसाठी आपण कशाने डिनोट केलं तर अल्फाने. अल्फा काय आहे तुमचा, डिग्रीज ऑफ डिसोसिएशन, डिग्री ऑफ डिसोसिएशन नेहमी लक्षात ठेवा. म्हणजेच 1 मोलमधून आपला अल्फा मायनस झाला, इकडे मिळणारा प्रोडक्ट आपल्याला काय मिळेल, अल्फा अल्फा तयार होईल. तिथे एक्स ठेवला असता, 1 मायनस एक्स ठेवला असता, प्रोडक्ट आपल्याला एक्स एक्स मिळाला असता, बस एवढंच. आणि याचं कन्सन्ट्रेशनची जर गोष्ट आली है ना, ॲट इक्विलिब्रियम कन्सन्ट्रेशन, तर कन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती काय असतो, 1/v, C इज इक्वल टू 1/v असतो है ना, हा फॉर्म्युला माहितीच आहे. मग 1/vला जर आपण 1 मायनस अल्फाने जर मल्टिप्लाय केलं, इक्विलिब्रियमच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन काय मिळेल, 1 मायनस अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही. इथपर्यंत आलात व्यवस्थित, यस आप लोक आलेले असाल पक्का. बघा मी एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला ऑसवर्ड डायल्युशन लॉ सांगतोय, एवढे जरी तुम्ही एक्झाममध्ये लिहून आलात तरी तुम्हाला तुमचे मार्क मिळतील बाळांनो. लक्षात ठेवा, तुमचा मार्क कटवायची कोणा ताकद नाही बाळांनो, हेही लक्षात ठेवा. तुमचा मार्क कोणीच कट करू नाही शकत, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, कळलं. ओके, आता इकडे बघा, इकडच्या पुढच्या साईडला आपण लिहूयात. आता बघा इकडे इथपर्यंत आलात, मग आपला के चा फॉर्म्युला काय होता, के इज इक्वल टू, इथे होता एच प्लस, दुसरा पेन घेतो इकडे बघा, इथे काय होता एच प्लस, एच प्लसच्या खाली काय व्हॅल्यू ती लिहून टाकायची, अल्फा अपॉन व्ही इंटू कोण झाला इंटूला ए मायनसची व्हॅल्यूज काय, अल्फा अपॉन व्ही इज डिवायडेड बाय, तुमच्या बाळांनो एची व्हॅल्यूज काय आहे ही लिहून टाका, 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. तर हे सगळं कटलं बाळांनो, अल्फा इंटू अल्फा, अल्फा स्क्वेअर, फी डिवाइड मध्ये ॲज इट इज राहील, अल्फा इंटू अल्फा काय होईल तुमचा अल्फा स्क्वेअर, मग 1 मायनस अल्फा ब्रॅकेट्समध्ये इंटू फी. मग आपल्याला एक लक्षात ठेवायचं की हेच एक लक्षात ठेवायचं आहे की आपली जी व्हॉल्यूम आहे म्हणजे सी इज इक्वल टू 1/v असते. मग आपण इथं फक्त व्हीच्या जागेवर सीला पुट केला, तर सीला पुट केल्यानंतर आपण कसं लिहू शकतो इक्वेशनला लिहू शकतो, म्हणजे के ए इज इक्वल टू ॲसिडसाठी काढतोय इथं पण कोण आहे के, तो के ए इज इक्वल टू कसं लिहिता येईल मग आपल्याला, के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इज डिवायडेड इंटू सी इज डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. आणि आपण इमॅजिन केलेलं आहे की आपण तुम्ही म्हणू शकतात किंवा हेन्स किंवा नाऊ 1 मायनस अल्फा इज ऑलवेज इक्वल टू 1, 1च्या बराबर आहे. तर के इज इक्वल टू, जर याची व्हॅल्यूज आपण या पूर्ण टर्मची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल अल्फा स्क्वेअर इंटू सी, के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. तर हा आहे ऑसवर्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड. याच्याच फॉर्म्युला कसं करू शकतो, समजा आपला अल्फा कॅल्क्युलेट करायचा असेल, आपण अल्फा इकडे घेतला तर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ॲज इट इज राहील, मग के ए अपॉन सी असाही फॉर्म्युला तुम्ही राईट डाऊन करू शकता बाळांनो, के ए अपॉन सी असाही फॉर्म्युला तुम्ही राईट डाऊन करू शकता. तर हा आहे तुमचा वीक ऍसिडसाठी लॉ. आता बेससाठी कसं करणार तुम्ही, बेससाठी काहीच करायचं नाही, फक्त जिथे एच एम वापरले ना इथं बी ओ एच वापरायचा, इथं काय करायचा तुमचा बी राहील, इथं काय येईल तुमचा ओ एच येईल, इथे काय येईल तुमचा बी ओ एच येईल, इथं वीक ऍसिड जागेवर काय येईल वीक बेस, इथं काय होईल तुमचा बाळांनो बी ओ एच होईल, डन. इथं खाल्ल्या रिॲक्शन मध्ये परत काय होईल तुमचा बी ओ एच इज गिव्स टू बी प्लस ओ एच मायनस, राईट. इथे पण काय होईल तुमचं फक्त बी ओ एच गिव्स टू बी प्लस प्लस तुमचा ओ एच माइनस, डन. समझ रहे हैं आप लोग, इतना करना है बस. खाली ऑसवर्ड डायल्यूशन इक्विलिब्रियम स्टेट सेम लिखना है, ये सब सेम लिखना है, खाली इधर याद रखना बेटा ए का क्या होगा बी, इधर क्या होगा बी, फिर इधर क्या होगा बी, फिर इधर क्या होगा बी, खत्म. ऑसवर्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस, दोघांचा सेमच लिहायचा आहे, त्याच्यामुळे फॉर्मॅट लक्षात ठेवा, मला येऊन जाईल. ऑल द बेस्ट, व्यवस्थित अभ्यास करा, एक्झामिनेशन द्या, ऑल द बेस्ट, है ना. व्यवस्थित प्रिपरेशन करा, पुढच्या चॅप्टरचा व्हिडिओ आपण लवकर अपलोड करत आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.